नमस्कार मंडळी. चला तर आज आपण इडलीच्या पिठापासून फक्त इडली डोसा न करता काही वेगवेगळे पदार्थ बनवूया. तर इथे मी नेहमीप्रमाणेच 3 वाटी तांदूळ, 1 वाटी सफेद उडीद डाळ, 1 चमचा मेथी दाणे रात्रभर 4 ते 5 तास भिजवून त्यातील पाणी निथळून नंतर मिक्सरला बारीक वाटून पीठ रात्रभर फर्मेंट करण्यास ठेवले. तर बघा, याच पद्धतीने मी सकाळी इडली तयार केली. परंतु दिवसभर इडलीच न खाता आज आपण वेगवेगळे पदार्थ तयार करूया, जेणेकरून तुम्ही इडली बॅटर पासून आवडेल तो एखादा नवीन पदार्थ एन्जॉय कराल. चला तर मग आपण पहिला पदार्थ बघूया. तर पहिला पदार्थ खूपच सोपा आहे. इडली जर उरली तर तिचे असे छोटे तुकडे करून घ्यायचे. नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा इतके तेल किंवा तुम्ही या ठिकाणी बटर घालू शकता. सोबतच तेल गरम झाले की लगेच जिरे आणि कढीपत्ता घालायचा. आता यातच चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा तीळ घातले आणि लगेच यामध्ये तयार इडलीचे तुकडे घालून मिक्स करून थोडंसं परतून घ्यायचं, जेणेकरून इडली छान क्रिस्पी बनते. आता यामध्ये आवडीनुसार पावभाजी मसाला आणि सोबतच मॅगी मसाला घातलेला आहे. तर हे घातलेले दोन्ही मसाले मिक्स करून घेऊ आणि लगेच गॅस बंद करूया. तर बघा, कधी जर इडली शिल्लक राहिली तर तुम्ही असं नाश्त्यासाठी चहा सोबत चटपटीत इडली फ्राय नक्कीच बनवू शकता. दुसरा प्रकार बघूया. त्यासाठी एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे इडली बॅटर घेतले. त्यात घालूया 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 1 टोमॅटो, 2 हिरवी मिरची बारीक कट करून घातली. लहान मुले जर हिरवी मिरची खात नसाल तर तुम्ही ती स्किप करू शकता. सोबतच यात 3 ते 4 कढीपत्त्याची पानं बारीक तोडून घालायची, छान फ्लेवर येतो. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा इतका हिंग आणि अर्धा चमचा जिरे घातले. तर आता हे सर्व मिक्स करून घेऊ. तर यात मी मीठ घातलेले नाही, कारण इडली बॅटर मध्ये अगोदरच मीठ आहे. गरज पडल्यास यात अगदी थोडंसं मीठ घालायचं. तर बघा, असं घट्टच मिश्रण ठेवायचं, यात पाणी अजिबात वापरायचं नाही. तर या मिश्रणाचे आपण आप्पे बनवत आहोत. तर गॅसवर आप्पे पात्र ठेवून त्यात तेल सुरुवातीला घालून घ्यायचं. मध्यम आचेवर आप्पे पात्र गरम झाले की तयार मिश्रण घालून घ्यायचं. झाकण ठेवून खालची बाजू छान क्रिस्पी होईपर्यंत साधारणपणे 2 ते 3 मिनिटं शेकून घ्यायची. आता वरची बाजू कोरडी झाली की बाजू पलटून झाकण ठेवून दुसऱ्याही बाजूने आप्पे शेकून घेऊ. तर बघा, इथे इडलीचे बॅटर वापरून मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार आप्पे तयार झाले. तर हे प्लेटमध्ये काढून घेऊ. तर हे आप्पे नुसतेच खाऊ शकता किंवा चटणी, सॉस, सांबर सोबत झटपट नाश्ता म्हणून एन्जॉय करू शकता. मऊ लुसलुशीत आणि आतून जाळीदार बनतात. तुम्ही बघू शकाल किती मस्त हे झालेले आहे. तर एकदा नक्की बनवून बघा. आता तिसरा प्रकार बघूया. त्यासाठी गॅसवर तवा गरम करून तो तेलाने ग्रीस करून घेऊ. नंतर त्यावर तयार इडलीचे पीठ असे दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे जाडसर 3 डोसे बनवून घेऊ. बॅटर ओलसर असतानाच त्यावर लगेच बारीक चिरलेला कांदा, नंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेऊ. तर इथे तुम्ही आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स जसे की गाजर किसून घालू शकता. आवडत असेल तर कोबी, शिमला आणि बीट सुद्धा यात वापरू शकता. आणि आता यावर लाल तिखट असं थोडंसं पसरवून घेऊ. नंतर खालची बाजू गोल्डन ब्राऊन झाली की पलटायची आणि दुसऱ्या बाजूने मिनिटभर भाजून घ्यायची, म्हणजेच यावर घातलेला कांदा, टोमॅटो सुद्धा शिजेल. तर बघा, इडली बॅटर पासूनच आपण इथे मिनी उत्तपम तयार केले आहे. मुलांच्या टिफिनसाठी झटपट आणि युनिक अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा, मुलांना सुद्धा खूपच आवडेल. चला तर मग पुढील रेसिपी बघूया. त्यासाठी गॅसवर तवा ठेवून त्यावर तेल पसरवून घेतले. आता यावर तयार इडली बॅटर दाखविल्याप्रमाणे हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेऊ. मिश्रण पसरवताना ते डोशाप्रमाणे पातळ करायचे नाही, कारण इथे आपण आंबोळी बनवत आहोत. तर थोडंसं जाडसरच ठेवायचं. जाळी तर बघा किती मस्त पडली आहे. वरील बाजू पूर्णपणे कोरडी झाली की लगेच आंबोळी काढून घ्यायची. तर याच पद्धतीने आणखी एक आंबोळी तयार करून घेऊ. तर आंबोळी ही एकाच बाजूने भाजली जाते.
तुम्हाला आवडत असेल तर दुसऱ्याही बाजूने शेकून घ्या। मिश्रण तव्यावर घातल्यानंतर जसजशी आंबोळी ही शेकली जाते तसतशी तिला छान जाळी पडते। तर इथे एक लक्षात घ्या की सर्व पदार्थ बनवत असताना इडलीच्या मिश्रणामध्ये कुठेही पाणी हे ऍड केलेलं नाही आणि मीठ सुद्धा आवश्यक असल्यासच घातलेलं आहे। तर आता शेवटचा पदार्थ बघूया। त्यासाठी एका बाउलमध्ये इडलीचे 3 ते 4 चमचे इतके बॅटर घेतले। आता तडका पॅन मध्ये थोडंसं तेल कडकडीत गरम करून घेतलं। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्याचप्रमाणे अर्धा चमचा पांढरे तीळ, थोडासा हिंग, अर्धा चमचा अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली। वरतून त्यातच 3 ते 4 कढीपत्त्याची पाने तोडून घातली। मिक्स करून तयार फोडणी बाउलमध्ये घेतलेल्या इडली बॅटरमध्ये घातली। तर यात मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। चांगलं मिक्स करून घेऊ। तर इथे व्हाईट ढोकळा तयार करण्यासाठी बॅटर तयार आहे। तर ढोकळा सेट करण्यासाठी प्लेटला तेल लावून त्यात तयार मिश्रण घालूया। तयार मिश्रण प्लेटमध्ये एकसारखं पसरवून घेऊ आणि ढोकळा कढईमध्ये उकळत्या पाण्यात स्टीम करण्यासाठी ठेवून देऊ। आवडत असल्यास वरतून असं त्यावर लाल तिखट आणि पांढरी तीळ हे पसरवून घ्यायची। कढईवर झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटांसाठी ढोकळा हा स्टीम करून घ्यायचा। 15 मिनिटात तुम्ही बघू शकाल की ढोकळा हा व्यवस्थित असा स्टीम होतो। ढोकळा हा स्टीम झाल्यानंतर प्लेट ही पूर्णपणे थंड होऊ द्यायची। नंतरच ढोकळा हा कट करायचा। अगदी व्यवस्थित न तुटता मस्त असा झटपट आणि पौष्टिक व्हाईट ढोकळा तयार होतो। यामध्ये जी आपण तेलात फोडणी घातलेली आहे त्यामुळे याची चव अगदी भन्नाट लागते। एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला असा ढोकळा नक्कीच आवडेल। तर बघा, इथे आपण इडली बॅटरचा वापर करून फक्त इडली डोसा न बनवता कमी तेलामध्ये मस्त पौष्टिक असे 4 ते 5 पदार्थ बनवले आहे। यातील कोणता पदार्थ तुम्हाला आवडला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी कशा वाटल्या तेही सांगा। आवडल्यास लाईक करा आणि अशाच झटपट पौष्टिक घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।